इथं आपण पाहू शकता की एसएल तिथंच आपलं घुटमाळा लागलाय. पण आपण इथं जे घेतला होता टीबीओ टेकला, तो शेअर छानपैकी खाली निघालेला आहे. जवळजवळ 9 रुपये आपलं प्रॉफिट झालेलं आहे. 53 पर्यंत जावं असे अपेक्षित आहे. म्हणजे अपेक्षा आहे, बट याच्यावर जर चेंज दिसले आपण तिथले एक्झिट मारणार. असं काय नसते की समोर तेच व्हायला पाहिजे. इथे आपण पाहू शकता 1 मिनिट RSI क्रॉस केलेला आहे आणि आपल्या शेअरनी, आणि तो परत वर निघालेला आहे. मग काय करायचं आता की एक्झिट करायचं, कॅरी ऑन करायचं. प्रॉफिट मध्ये कधी विकायचं नाही घाबरून. लॉस आपण सहन करत बसतो, लॉस आपण होऊ दे किती बघूया, पण प्रॉफिट तसं नाही होत. होल्ड करायचं आहे, सोडायचं नाही, होल्ड करायचं. इंग्लिशमध्ये म्हण आहे की कीप युअर पावडर ड्राय. कधी 100% अमाऊंटनी ट्रेड घ्यायचा नाही. 50% घ्यायचं, 50% नेहमी शिल्लक ठेवायचं ॲव्हरेज करायसाठी. समजा अचानक स्पाइक आला, नाही तर वर कुठं तर निघाला, आता हे एक लेवल आहे 70. पहिली ग्रीन कॅन्डल, दुसरी ग्रीन कॅन्डल, ज्यावेळी रेड कॅन्डल येईल, रेड कॅन्डलच्या दुसऱ्या कॅन्डलला सेल मारायचं. नेहमी आपल्याला प्रॉफिट 50% मिळणार आहे, मिळणार. सो हॅव पेशन्स.
आपण पाहू शकता आपला एसएल टेक 2 वाजता तो 42च्या वर जायला अत्यंत समर्थ ठरला. थोडासा याला निघून खाली यायला लागला, 37 पर्यंत आलेला आहे आणि खाली जायला लागला. मला वाटतंय हा 29-30 पर्यंत जाईल. तर सेल मारला असता तर आपल्या प्रॉफिट मध्ये असतो आता आपण छान आणि लिक्विड शेअर मध्ये. बट त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आपण टीपीओ टेकला सेल मारलेला आहे 4 टॉन. आपण आहे मस्तपैकी जवळजवळ एक 8.5 रुपये प्रॉफिट मध्ये आहे, म्हणजे जवळजवळ 50% आहे प्रॉफिट मध्ये. आपण ऑलमोस्ट तेवढाच असता. सो ही थिअरी साबित होते की सेल ऑन न्यूज असेल तरच सेल करायचं. त्याला ब्रेकआउट झालाय, त्याचं डबल बॉटम आणि हे ट्रायंगल ब्रेक झालाय, काही बघायचं नाही. जस्ट भाव बघायचा, खाली निघालाय वर निघालाय, न्यूज आहे ना. जस्ट आता हे 37ला यायचं, इथे सपोर्ट आहे जोरदार, परत आणखी वर फिरायची शक्यता आहे. म्हणजे छानपैकी रेड कॅन्डल्स बनलेले आहेत तुम्ही. सो आणि शेवटचा अर्धा तास राहिला आहे. इथून तरी T20 टाईप फाड 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 खेळायला पाहिजे, मोठ्या मोठ्या कॅन्डल लावत तर तू वर जाईल, नाही तर अदरवाईज इथेच घुटमळत बसेल किंवा इथे जीव सोडणार, म्हणजे ट्रेडिंग संपणार. 35 एक सपोर्ट दिसतोय याच्या खाली आणि 1 मिनिट चार्ट नुसार त्याचा सपोर्ट येतो 36, 34 आणि 32. माझ्यामध्ये 34 पण दिली आहे. बघूया कमी सपोर्टला घातला वर गेला पाहिजे, हे काय इथं ग्रीन कॅन्डल द्यायला लागला. काय खरं नाही. आपलं टीव्ही ओके, आपला चार्ट छान होता, दगा देऊ नको बाबा. जाऊ दे काय. गेलेला आहे 58 वर. ऑसम. आपलं टार्गेट 53.10 आहे, लावलेलं आहे मी. 53 आहे दिसतं का? बघूया. यांनी पण एक ग्रीन कॅन्डल घेऊन, एसएल ला पण ग्रीन कॅन्डल घेऊन परत एकदा रेड कॅन्डल द्यायचा प्रयत्न केलाय, बट परत एकदा वर गेलेला आहे. आणि छान पैकी हे बघ, ऑसम पण एक हॅमर कॅन्डल त्याने बनवलेली आहे. नाही नाही, परत काय हॅमर कॅन्डल बनवायचा प्रयत्न करायला लागलाय सपोर्टच्या लेवलला. हॅमर कॅन्डल म्हणजे एंड ऑफ ट्रेंड किंवा ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल होऊ शकतो, जर पूर्ण जरी हॅमर कॅन्डल जर बसली तर. रिव्हर्सल म्हणजे रिव्हर्सल, इथे काही हॅमर कॅन्डल बसली नाही, बट इथेच ट्रेंड मध्ये आहे ते, म्हणजे काय होतं साईड वाईज मध्ये, त्यामुळे एवढं इम्पॉर्टन्स नाही. पण असं खाली यायला नाही नाही नाही, व्हेरी गुड. हॅमर कॅन्डल बसलेली नाही आणि त्याने सपोर्ट तोडलेला आहे, छानपणे खाली निघालेला आहे. आता हा जातो खाली. आपण 30च्या आपण ठरलंय काय 30 मिनिट्स वर त्याचे टार्गेट्स पाहिजे आहेत. 30 मिनिट्स वर त्याची कॅन्डल त्याचा रेट बनतोय 32 पण जाईल 1832.
आपलं शेअर 55 पर्यंत खाली आलेला आहे आणि 55 पासून वर गेला, एवढं गॅप डाऊन. हाच एक प्रॉब्लेम आहे, अत्यंत इलिक्विड. काय आहे, 5-5 मिनिटं काय ट्रेड नाही होत. आपल्याला काय करायचं, आपलं प्रॉफिटशी मतलब. आणि 55चा लो मारून 55-50चा खाली लो मारून परत 57 पर्यंत गेलेला आहे. आपली अपेक्षा आहे 53-10. पाहूया पुढं ट्रेड. इकडं आपण निघालाय खाली 14 जर घेतला असं म्हणजे कसं कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे पैसे सुरक्षित आहेत, कॉन्फिडन्स म्हणजे ते नाही आहे. हे असं मस्त छान आता वाटतंय हा पण खाली आलाय, काय झालं असतं, लिक्विड आहे. पण ते मोमेंटला जे आहे की नाही, फ्लॅश ऑफ मोमेंट मध्ये जे डिसिजन घ्यायचं असतंय त्यामध्ये नाही बसला. दोन वाजून 36 मिनिट झाल्यात, अजून अर्धा तास आहे आपल्याला. अर्धा तासाच्या आत हा ट्रेड कम्प्लीट व्हायला पाहिजे. बॅकअप साठी जे पण ट्रेड लावून ठेवले ते सगळे डिलीट करतो, थांबवतो. ते स्क्रीनवर मी दाखवू शकत नाही. आता आवाज आला का? 53-10 अजून 3 रुपये खाली जायला पाहिजे. ऍक्च्युली याचा सपोर्ट बघा अगदी खाली 15-38 पर्यंत दाखवत शेअरला. बट कसं आहे, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे आता. आपण टाइम प्ले करत असतो, चार्ट पेक्षा टाइम प्ले. एका तासामध्ये कुठेपर्यंत जाईल, मार्केट क्लोज व्हायच्या दरम्यान कुठेपर्यंत जाईल, कुठून आपल्याला एक्झिट करायला पाहिजे, एवढाच आपण जास्त विचार करायचा. जास्त पैसे मिळवायला बघायचं नाही, जेवढे मिळतील ते परफेक्ट यायचे मात्र. मला वाटतंय विनिंग मुवमेंट आपला जवळ आलेला आहे. कसं आहे, विनिंग मुवमेंटला तास तास घालवेल, काय सांगता येत नाही. 53-90, फक्त 90 पैसे, फक्त 90 पैशाची अपेक्षा आहे अजून आपल्याला. आता खरं ओव्हरटेल व्हायला लागलं, म्हणजे जे मोठे मोठे गॅप इथं पडत होते ना, काही ट्रेडच बसत नव्हता, ते मात्र आता कमी व्हायला लागलंय शेवटी शेवटी शेवटी. पाहूया. इंट्राडे 54 ला सपोर्ट दाखवतो, बरोबर 54 पासून फिरला. ते 1 रुपयासाठी आता एवढं नुकसान करून घेतलं वगैरे असं मनात येतं. 54 नंतर 52 दाखवतो. आणि इकडं वाढायला लागलाय, सपोर्ट वरून खाली आला. सपोर्ट जो आहे तो रेजिस्टन्स दाखवतो, इथून तो त्याला वर जाऊन देणार नाही आता. एसएल ट्रेंड लाईनची अशी बसते काय, त्यामुळं कसं असते, शंका, अनकॉन्शियस माइंड जे आहे ते आपली शंका घेत असते नेहमी. शंका आली की विषय संपला, तो मला इथं बसत होता.
ट्रेंड लाईन तोडून खाली आला, सपोर्टच्या पण खाली आला, एक्झॅक्ट सपोर्ट बसतो त्याचा, शंका आली, विषय संपला. आणि आपला हिरो काय करणार आहे, खूप जास्त कॅन्डल मोठ्या मोठ्या दाखवायला की सरळ एक्झिट मारायला, जेवढं पण मिळतील ते आपलं घ्यायचे आणि सटकाय. शेवटचा अर्धा तास सुरू झालाय आणि व्हॉलेटिलिटी सुरू झालेली आहे आणि कॅन्डल वरती दिसायला लागली, तर 54 पासून वर निघालाय. आता पटकन निर्णय घ्यायला पाहिजे 15 मिनिटात. आणि इकडं आपल्या सरांनी काय केलेलं आहे, सपोर्ट वर गेले आहे. निफ्टीचं काय चाललंय, निफ्टी डाऊन ट्रेंड मध्ये होता, डाऊन ट्रेंड मध्ये आणि निघाले.
बघत राहा. निफ्टी निवांत, त्यामुळे काही टेन्शन नाही. ये रहा कमाल ये सेल का सपोर्ट लेके ऊपर आ गया. देखो वाटत होते नाही जाणार खाली. 2-3 ग्रीन कॅन्डल आले इथंच धडपडणार. 45 आणि 4 ये रहा. अपना क्या कर रहा है? अपना भी थोड़ा ऊपर गया है लेकिन नहीं गया. उसका बेसिक जो ट्रेंड है ना तो खालीच आहे. तो त्यामुळं इथून 5 रुपये खाली यायचं तर ठीक आहे बघा. त्याला बोलतात प्रॉफिट बुकिंग. 46च्या वर 2-5 मिनिटं थांबला ना ते गेलं वर. हे तर सेल मारलेत ना, आता प्रॉफिट बुकिंग करायला चालू आहे लोकांनी. प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर परत एकदा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नसेल तर खाली यायला चालू आहे. आता तर वर निघालाय, पाहूया. आणि आपला जो शेअर आहे त्याने डीप करेक्शन मारलेला आहे आणि आपले जे टार्गेट आहे ते हिट केलेलं आहे जबरदस्त. 53 हिट करून त्याच्या पण खाली गेलेला आहे 50च्या. पण आपण जास्त अपेक्षा करायची नाही. सो दिस इज द इंट्राडे. थँक्यू. बंद करतो.